नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, उन्हाळा खूप आहे आता आणि उन्हाळा जास्त असल्यामुळे पाण्याची खूप टंचाई आहे मित्रांनो। त्यासाठी आमच्या ग्रामस्थ ग्रामस्थ जे आहेत, गावकरी वगैरे आहेत, त्यांनी एक विचार केला की आपण चला जाऊ, एक मंदिरामध्ये बोर खोदायचं काम चालू आहे। तर आम्ही सर्व मित्रमंडळी ग्रामस्थ सर्व मंदिरात जाणार आहे। बोरचं काम चालू आहे आणि बोरचं काम ह्यासाठी चालू आहे मित्रांनो की मंदिरचं काम बांधकाम लवकरच चालू करायचं, तर त्यासाठी पण पाणी लागणार आहे। आणि सध्या तरी पाणी आपल्याला 2 दिवसांनी 4 दिवसांनी मिळत आहे, म्हणून पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही सध्या काम चालू केलं आहे बोरचं। तर मित्रांनो, मला तुम्हाला या विषयावरती जास्त काय बोलायचं नव्हतं, परंतु बरेच लोकांची रिक्वेस्ट होती की एक व्हिडिओ आपण करूया मंदिराचा, कारण मंदिरामध्येच ही बोर आम्ही पाडतो आहे आणि पाणी आता तर खूपच कमी झालेलं आहे। आता तर अजून मे महिना तर बाकी आहे, हा एप्रिल पण बाकी आहे आणि पाण्याची खूपच टंचाई झालेली आहे। तर ते पाणी आम्ही मंदिरासाठी पण उपयोगी होणार आहे आणि गावामध्ये पण होणार आहे। आणि मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे की मंदिराचं काम चालू आहे, ज्या लोकांनी भरपूर छान अशी वर्गणी पण आता दिलेली आहे मंदिरासाठी, त्याचं पण असं ज्यांनी देणगी दिली आहे बघूनच खूप बरं वाटलं। तर मित्रांनो, हा एक छोटासाच व्हिडिओ आम्ही बनवतो आहे आणि हा नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता पाणी किती आटलं आहे, नदीला पाणी आहे की नाही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पहिलं दाखवतो। कधी म्हणजे बरेच वर्षापासून आता पाण्याचं आमच्याकडे टंचाई आहे आणि आता बघा आमची नदी सुकले कशी ती दाखवतो तुम्हाला। ही बघा मित्रांनो, आमची नदी कशी सुकले आणि या नदीला पाणी नसल्यामुळे खूप हाल आहेत सध्या। तर मित्रांनो, पाणी आता तर 2च दिवसांनी येत आहे, परंतु अजून 2 महिने पुढे आहेत। पाणी मिळेल की नाही हे बी काय सांगता येत नाही, खूप वांदे होणार आहेत। म्हणून मग गावातील सगळ्या मित्रमंडळाने आणि गावकऱ्याने ग्रामस्थांनी विचार केला की आपण एक मंदिरामध्ये बोर पाडूया, म्हणून हे काम चालू आम्ही केलेलं आहे। आणि हे बघा नदी कशी सुकलेली आहे। तर पुढच्या वेळेला पाणी किती मिळेल हे बी सांगता आहे, आता 4च अंडे मिळत आहेत, पुढे सांगता पण येत नाही पाणी मिळेल की नाही। तर खूप छान विचार केला आहे आमच्या गावातील मित्रमंडळींनी। बाबा, या कोळंबेश्वराच्या नगरीत आजपर्यंत कधी झालेलं नाही आणि असं काम आता हे आमचं मुंबई मंडळ किंवा आम्ही गाववाले सगळे सहकारी, आम्ही गावचं मंडळ हे सगळे आम्ही मिळून ग्रामपंचायत मिळून आम्ही सगळं हे काम योजलेलं आहे आणि ते साध्य होते त्या कोळंबेश्वराच्या नगरीमध्ये आणि त्याच्या आशीर्वादाने। तेव्हा सगळ्यांची साथ, आज बाळा पाटेकर आमचा खरोखरच आजपर्यंत आम्हाला कधी भेटणारा नव्हता, पण आज आम्हाला कळलंय का आमच्या ह्या गाव कोळंबेश्वर ह्या डोंगरामध्ये होता, कोणाच्या माहिती सुद्धा नव्हती, पण आज ह्या कोळंबेश्वर आणि ह्या कोळंबगाव आज आमच्या मुंबई काय त्याला अमेरिकापर्यंत गेलेला आहे आणि हा पोचवलेला बाळा पाटेकरने। आज आमच्या ह्या आशीर्वाद आणि ह्या आमच्या अध्यक्ष आज खरोखरच चांगलं काम करतात, नोकरी धंदा सगळं सोडून बाहेर मुलं सगळं करून आज आम्हाला कोळंब गावाला वरची झेंड्यावरती म्हणजे कोळंबेश्वराचं नाव कुठे फुलेल असं बघताय आणि खरोखरच त्यांनी ते चांगलं काम केलेलं आहे। आणि त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आम्ही ग्रामपंचायत असू दे, मंडळ असू दे, आम्ही गाववाले सहकारी असू देत, आम्ही हरी पाटेकर आज आमच्या ह्या गावचे अध्यक्ष आहेत, त्यांनी चांगलं काम करतायत आणि असंच त्यांना भगवान कोळंबेश्वर त्यांना बुद्धी देव आणि आम्हाला घेऊन ते सहकार्य करतायत, तसंच करू देत। आणि याच्या पुढे आज आम्ही बोरिंग लावतोय, या सगळ्यांच्या उपयोगासाठी आहे। कोळंबेश्वराच्या देवा सगळं पाणी
आज आमच्या कोंडेश्वराच्या यांना आणि त्यांनी खरोखर आज जिल्लोदर करतं आणि ते पाणी आज आम्हाला फटाफट ताबडतोब 10 फुटा 15-20 फुटावर लागू दे कोंडेश्वराच्या आशीर्वादाने आणि पाणी भरभराट होऊन दे. आम्ही त्या बावडीत सोडून देत गावाचं चांगलं भलं होऊ दे आणि सगळ्यांना पाणी पुरवठा होऊ दे एवढं बोलून मी जय हिंद जय महाराष्ट्र. अध्यक्ष आहे गाव अध्यक्ष